नमस्कार मुलांनो, आज आपण कुमार भारती मराठी इयत्ता 10वी 12वी कविता भरतवाक्य अभ्यासणार आहोत. याचे कवी आहेत मोरोपंत. आपण पहिल्यांदा मोरोपंतांविषयी जाणून घेऊया. पंडित, कवी, काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार आदी शिकून न्याय, वेदांत याचे अध्ययन, विपुल काव्यरचना त्यांनी केली. त्यांच्या कलाकृती या एकूण 268 आहेत, ज्यात आर्यभारत, केकावली, मंत्रभागवत इत्यादी अनेक काव्यरचना त्यांनी केलेल्या आहेत. त्या प्रामुख्याने संस्कृत भाषेमध्ये केलेल्या आहेत. कविवर्य मोरोपंत यांनी त्यांच्याच नावाने एक ग्रंथ म्हणजे कविवर्य मोरोपंत समग्र ग्रंथ या नावाने संपूर्ण त्यांचे जे पण लेखन आहे ते एकत्र केलेले आहे. आता आपण प्रस्तावना बघूया. मोरोपंत यांनी या रचनेत सज्जन माणसाच्या सहवासाचे, सद्विचाराचे, श्रवणाचे महत्त्व याकडे लक्ष वेधलेले आहे. खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. सत्कर्मात व सज्जनाच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्य रचनेतून दिलेली आहे. तर मुलांनो, प्रसिद्ध अशा या कवी मोरोपंतांची कविता भरतवाक्य ही आपण अभ्यासणार आहोत. आणि यामध्ये पहिल्यांदा आपण शीर्षकाचं महत्त्व समजून घेऊया की जे पण कवितेचं किंवा नाटकाचं शेवटचं वाक्य असतं त्याला भरतवाक्य असं म्हणतात. जो मोरोपंतांचा ग्रंथ आहे केकावली, याच्यामध्ये जी वेगवेगळ्या रचना आहेत त्या त्यांनी इथे दिलेल्या आहेत. आता बघूया. केकावली म्हणजे केका म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे ओळ. केकावली म्हणजे सततचा टाहो. मोरोपंतांच्या कविता रचनेच्या छंदाला त्यांनी केकावली असे नाव दिलेले आहे. आणि यामध्ये याच केकावलीमधून प्रस्तुत अभंग भरतवाक्य हा तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे. यामध्ये मोरोपंत आपणास सांगतात की सज्जन माणसाचा सहवास आणि सद्विचार याच्यामध्ये जे पण चांगले गुण, श्रवण, कीर्तन हे आहेत हे आपण घ्यावे. वृथा खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये आणि नेहमीच सज्जन यांच्या सहवासात राहावे. तेव्हा आपण कवितेला सुरुवात करूया. एक एक पद्यरचनेनुसार मी कविता तुमच्यासमोर मांडणार आहे. तर सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. मुलांनो, पहिल्यांदा आपण शब्दार्थ बघूया.
याच्यामध्ये जी सुसंगती आहे, चांगल्या लोकांची संगती, यानंतर सुजन वाक्य, चांगली वाक्य, मती म्हणजे बुद्धी, झडो झडून जाणे, विषय याचा अर्थ आहे मोह, सर्वथा संपूर्ण, संद्री कमळी याचा अर्थ होतो, ही एक संधी आहे, सन अधिक अंद्री अधिक कमळी म्हणजे सज्जनाच्या पद कमलापाशी असा त्याचा अर्थ होतो. दडो म्हणजे लपवणे, मुरडिता म्हणजे मागे, वियोग म्हणजे विरह, भवचरित्री म्हणजे भक्तिमार्ग किंवा परमार्थ. आता मुलांनो, आपण अर्थ बघूया. कवी मोरोपंत म्हणतात की माणसाने नेहमीच सज्जन माणसाच्या संगतीत राहावे, सुवचने कानावर पडावीत अशा ठिकाणी त्यांनी वावरावे, सुवचनाच्या विचारांनी त्यांनी वागावे. कारण जेव्हा तुम्ही चांगले ऐकणार तेव्हा तशीच कृती तुमच्या हातून होईल. बुद्धीतील वाईट विचार झडून जावेत, निघून जावेत. विषय वासनांच्या आहारी न जाता त्यांच्या विषयी मनात तिटकारा निर्माण होतो. आणि हे समजवताना त्यांनी एका भ्रमराचे उदाहरण दिलेले आहे. संध्याकाळ होताच कमळ म्हणजे कमळाच्या ज्या पंखुड्या आहेत त्या बंद होताच त्यात अडकलेला भुंगा जसा त्या कमळातच वास करतो तिकडेच तो दडून बसतो. कमळ त्याला छेदता येत नाही, पण तिथून तो आपल्या निग्रहाने मागे हटत नाही. कमळाचा विरह झाला तर तो रडतो. त्याचप्रमाणे कवी मोरोपंत म्हणतात की सज्जन माणसाने कमळासारख्या निर्मळ व कोमळ चरणांचा आसरा मनाला मिळाला पाहिजे. त्यांनी दूर ढकललेले असता हट्टानेच तिथे अडून राहावे, म्हणजे आपला निग्रह कायम ठेवावा की मी चांगलंच ऐकेन आणि मी चांगलंच कर्म करेन. इतकं करूनही त्या साधुचरणाचा वियोग झाला तर त्याने म्हणजे शिष्याने पोटभर रडावे आणि मनाने सज्जनाच्या चरित्राच्या पवित्र कथेत नेहमीच रंगून जावे. मन भक्तिमार्गात जडून जावे अशी मोरोपंतांची आपल्यासाठी देवाकडे प्रार्थना आहे. तर मुलांनो, जीवनात जगत असताना चांगल्या वाईट गोष्टीमध्ये अनेक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतात किंवा तुमचं मन ज्या ठिकाणी आकर्षित होतं ते चुकीचं आहे हे तुम्हाला समजतं. मग अशा वेळेला तुम्ही निग्रहाने संत संगतीमध्ये कसे राहाल याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं पदचरण आपण बघूया. यामध्ये
न निश्चयी कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्ता मार्गी वळो, स्वत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा नमन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. तर मुलांनो, मोरोपंत दुसऱ्या पंक्तीमध्ये आम्हाला काय करायचे आणि काय करायचे नाही याविषयी सांगतात. पहिल्यांदा आपण जे पण ज्यातले शब्दार्थ आहे, कठीण शब्दार्थ हे बघणार आहोत. याच्यामध्ये निश्चय, तुम्ही एखादी ठरवलेली गोष्ट, आणि कुजन म्हणजे वाईट. जेव्हा विघ्न बाधा, याचा अर्थ होतो व्यत्यय. चित्त म्हणजे मन. सदुक्त मार्गी म्हणजे चांगल्या वाटेला. सत्व म्हणजे आत्मविश्वास. दुराभिमान म्हणजेच गर्विष्ठपणा. मळो मलिन होऊ नये. आत्मबोध म्हणजेच आत्मज्ञान. दुरित म्हणजेच वाईट कृत्य. आता आपण अर्थ जाणून घेऊया. मोरोपंत या पद्यात आपणास सांगतात की कधीही तुमचा चांगला निश्चय ढळू देऊ नका. वाईट माणसाचे विघ्न बाधा दूर होत, म्हणजेच जेवढं तुम्ही सत्कर्मात, पुण्यवचनात आपलं लक्ष घालाल, तुम्ही वाईटापासून प्रवृत्त होऊन चांगले बनण्याचा प्रयत्न करणार. भजन म्हणजेच ईश्वर नामस्मरण करतेवेळी आपले चित्त स्थिर राहावे, ते चंचल होऊ नये म्हणून बुद्धीला वळण द्यायचे आहे. आणि हे वळण देत असताना सदैव चांगल्या आचरणानेच वळण दिले गेले पाहिजे. जिथे जिथे आपल्याला असे वाटते की आपल्यामध्ये दुराभिमान येतो, गर्विष्ठपणा येतो, हा चांगला मार्ग नव्हे. स्वतःविषयी आत्मविश्वास असावा, पण तो निर्माण होत असताना त्याचा दुराभिमान होऊ नये. जो दुराभिमान आहे तो गळून जावा आणि हे मन परत वाईट विचाराने मलिन होऊ नये. आत्मबोध म्हणजेच जे आत्मज्ञान आहे हे आपल्याला झाल्यावर दुरित म्हणजे दुष्कर्म, वाईट विचार, अनिष्ट सगळं जळून खाक होऊ दे असे म्हणायचे आहे. म्हणजेच मन हे चंचल असणार, ते भक्तिमार्गाला लागणार नाही. पण त्या वेळेला तुम्ही अतिशय शिस्तीने आपल्या मनाला आवर घालताना सत्मार्गावर त्याला निश्चयाने चालवायचे आहे. मुलांनो, तिसरी पंक्ती आपण बघूया. मुखी हरी वसो तुझी, कुशल धाम नामावली, क्षणात पुरविल जी, सकल कामना मावली. कृपा करिशी तू जगत्र
निवास दासावरी, तशी प्रगट हे निज निश्चया जना सदा साचारी. तर मुलांनो, या कडव्यातील शब्दार्थ म्हणजे जे पण कठीण वाटणारे शब्द आहेत त्याचं पहिल्यांदा आपण अर्थ जाणून घेऊया. कुशल धाम नामावली म्हणजे ईश्वराच्या नामस्मरणाने शरीर स्वस्थ राहू दे. यात मावली म्हणजे मनात मावणारी. जगत्र य निवास दासावरी म्हणजे तिन्ही जगात, म्हणजे असं म्हटलं जातं की 3 जग आहे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. यात राहणारे दास म्हणजेच भक्त, म्हणजे जगत्र निवास दास, 3 जगातील राहणारे दास. निज निजाश्रित जना म्हणजे ज्यांना तुझ्या आश्रयाची किंवा आधाराची गरज आहे असे. आता आपण त्याचा अर्थ जाणून घेऊया. या पद्यात कवी मोरोपंत आपल्याला असे सांगतात की मुखामध्ये नेहमीच हरीचे नाव सदैव आपल्या वास करू दे. कुठलेही काम करत असा तुम्ही जे पण नाम आहे ते जपले पाहिजे. ईश्वराच्या नामस्मरणाने माझे शरीर रूपी धाम घर हे कुशल राहू दे, आनंदी राहू दे. हे परमेश्वरा, तुझ्या नामस्मरणाने माझ्या सर्व मनोकामना क्षणात पूर्ण होतात. तुझे नामच सगळ्या संकटावर अक्षीर इलाज आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही जगांमध्ये राहणाऱ्या तुझ्या भक्तांवर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या किंवा तुला शरण आलेल्या भक्तावर तू आपली कृपादृष्टी तशीच ठेव. म्हणजेच मुलांनो, जगात अडचणी भरपूर असतील, संकटे येतील, पण एकदा तुम्ही जपाचा वापर केला, नामाचा वापर केला की जे पण तुमचं शरीर आहे ते आतून कुशल राहणार. तुमच्या मनोकामना, मनातील इच्छा या पूर्ण होणार. तिन्ही जगामध्ये त्या परमेश्वराची कृपादृष्टी असल्यावर आम्हाला काय कमी पडणार आहे. आणि तुझ्या आश्रयाला किंवा शरण आलेल्या संपूर्ण लोकांवर तू कृपादृष्टी करावी असा मोरोपंत देवाकडे याचना करतात. तर मुलांनो, ज्या पद्धतीने मोरोपंतांनी हे काव्य लिहिलेलं आहे ते या पूर्ण काव्यामध्ये तुम्हास हे सांगू इच्छितात की जेव्हा जेव्हा भक्ताला परमेश्वराची गरज लागते तेव्हा तेव्हा आपण त्याला हाक मारतो, पण दुःखासमयी जसं तुम्हाला देव आठवतो, सुखाच्या समयीसुद्धा तुम्हाला देव आठवला पाहिजे. आणि जर आपल्या जगण्यामध्ये तुम्ही या देवाला सामावून घेतलं, तुम्ही आपलं आचरण त्याला आवडेल असं ठेवलं, तर मग संपूर्ण जग हे तुमच्या मुठीत असेल. तुम्ही संतसंग करावा, वृथा अभिमान बाळगू नये, नेहमीच
पूर्णपणे देवाला शरण जावे. कुठल्याही क्षणी तुम्हाला देवाची आठवण झाल्यास तुम्ही पवित्र मनाने त्याची आठवण करावी. स्वाभिमान आणि दुराभिमान यातला फरक तुम्ही जाणावा आणि आत्मबोधाने तुम्ही मनातील सगळे वाईट विचार दूर करावे. या जगामध्ये जप किंवा नामस्मरण यासारखे दुसरे औषध नाही. या औषधाने सगळी लोक त्या परमेश्वराच्या हृदयात मावू शकतात आणि त्याच वेळेला हे संपूर्ण तिन्ही जग हे सदाचारी बनल्यावर मग देवाला आणि काय हवे? देवाला नेहमीच तुम्हाला सुखी बघायचे असते, पण ज्याप्रमाणे तुमची कर्मे असतील त्याचप्रमाणे आम्हाला त्याचे फळ मिळत जाईल. मग तुम्ही देवाच्या आश्रयात येऊन जर त्याच्या शरण गेल्याने तुमच्यावर कृपादृष्टी होणार असेल तर मग तुम्ही ती कृपादृष्टी का बरं घेत नाही, असे मोरोपंत आपल्याला सांगतात. मुलांनो, यमकाचा अतिशय सुंदर वापर करून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने ही कविता वाचू आणि गाऊ पण शकतात. हे मोरोपंताचं विशेष महत्त्व, त्यांच्या लेखणीचं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे कविता वाचत असताना भाषा शुद्ध आणि वाचन हे सुंदर असलं तर कवितेचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळेल. नमस्कार.